Hello and good morning, dear students. Welcome to all for online lectures. I am Miss Sonam Pawar and today's lecture of our impression management subject. Today's lecture we have start of unit number first of impression management subject, and in previous lecture we have already discussed the all syllabus of this impression management subject, and we have discussed all topics, all contents, and there are 4 units inclusive of our impression management subject, and we have studying this subject for both semester. It means semester first and semester second. आज आपण या लेक्चरमध्ये इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचं स्टडी करीत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा जो तुमचा इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट हे स्टार्ट करणार आहोत. मग हा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याचा स्टडी तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड या दोन्ही सेमिस्टरसाठी करायचा आहे. त्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार तुम्हाला 4 युनिट्स या सेमिस्टरमध्ये पाहायचे आहेत, त्याचा स्टडी करायचा आहे. मग तुम्ही हा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्टचा स्टडी करणार आहात तो तुम्हाला स्टडी कशासाठी करायचा आहे, त्याचं तुमच्याशी नक्की रिलेशन काय, तर आफ्टर कंप्लेशन ऑफ युअर ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन युअर सर्च जॉब. तर तुमचे जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल, तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्ही जॉब सर्च करणार आहात. मग जो जॉब सर्च करणार आहात मग तो कोणताही जॉब असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू देणे आवश्यक असते. मग ते इंटरव्ह्यू कसा दिला पाहिजे, मग त्यासाठी असणारे नॉलेज तुम्हाला ॲक्वायर करावे लागते. अनेक गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात, कारण इंटरव्ह्यू देताना त्या ठिकाणी आपला इंटरव्ह्यू चांगलाच होणे अत्यंत आवश्यक असते. मग यासाठी त्या इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन योग्य त्या प्रकारे करावे लागते. आणि इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन करताना त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचे माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसे असावे, तुमची पर्सनॅलिटी कशी असावे, तुमच्याकडे मॅनर्स चांगल्या प्रकारचे तुम्ही ॲक्वायर केले पाहिजे, की कोणत्या ठिकाणी कसे वागले पाहिजे, तुमचे बिहेवियर, ओके, या ऑल गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक असते. मग त्याचेच नॉलेज तुम्हाला या इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्टचं स्टडी केल्यानंतर मिळणार आहे. ओके, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप व्हावे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हावी, प्रत्येक कामाचा मॅनेजमेंट कशा प्रकारे करावे, त्याचबरोबर स्वतःचे गुड इम्प्रेशन हे समोरील व्यक्तींवरती किंवा अदर पर्सनच्या समोर क्रिएट करण्यासाठी या ऑल गोष्टींचे नॉलेज तुम्हाला असणे गरजेचे असते. कारण जॉब करण्यासाठी तुम्ही स्वतःला योग्य त्या प्रकारे प्रिपेअर करावेच लागते. मग ते कसे केले पाहिजे याचे नॉलेज तुम्हाला या इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी केल्यानंतर मिळणार आहे. हा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट आहे, ओके, या इम्प्रेशन मॅनेजमेंटचा स्टडी केल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींचे नॉलेज मिळणार आहे. एक प्रकारे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा सब्जेक्टचा स्टडी करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ओके, जसे तुम्हाला इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे, अकाउंटन्सी आहे, बँकिंग आहे, त्यानुसारच हा इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी या सब्जेक्टमधील जे ऑल टॉपिक्स आहेत, जे ऑल कन्सेप्ट्स आहेत त्यांचा केअरफुली पद्धतीने स्टडी केलाच पाहिजे. या सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी असावी, व्यक्तींकडे कोणकोणते गुण असावेत, पर्सनॅलिटीवरती कोणकोणत्या फॅक्टर्सचा प्रभाव पडतो हे लर्न करणार आहात. त्याचबरोबर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह व्हावे यासाठी कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही लर्न करणार आहात. कारण व्यक्तीची छाप किंवा त्यांचे इम्प्रेशन समोरील व्यक्तींवर कसे पडते तर त्याची पर्सनॅलिटी, त्याचे कम्युनिकेशन स्किल्स, त्याच्याकडे असणारे नॉलेज, गुड मॅनर्स, बिहेवियर्स यांवरून त्याचे इम्प्रेशन हे पडत असते. मग ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे दोन्ही असू शकते, परंतु ते इम्प्रेशन जास्तीत जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह असावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मग पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी काय करावे व काय करू नये, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे हे तुम्हाला निश्चितच माहिती असायला हव्यात. मग कम्युनिकेशन करताना कम्युनिकेशन कसे करावे तर त्यासाठी तुमचा असणारा व्हॉईस, ओके, तुमचा आवाज, त्याचा व्हॉल्यूम, तुमचा टोन याकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यानंतर यासाठी तुम्हाला सॉफ्ट स्किलचा स्टडी करायचा आहे.
यासाठी हा इम्प्रेशन मॅनेजमेंट तुमच्यासाठी ओके तुमच्या इन फ्युचरसाठी किती इम्पॉर्टंट आहे, त्याची इम्पॉर्टन्सी किती आहे निश्चितच तुम्हाला लक्षात आलेली असेल. तर नाव लेट्स सी युनिट नंबर फर्स्ट. हा जो तुमचा इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स दिलेले आहेत. त्यामधील युनिट नंबर फर्स्ट आज आपण स्टार्ट करणार आहोत. युनिट नंबर फर्स्ट टायटल ॲज इंट्रोडक्शन टू इम्प्रेशन मॅनेजमेंट. आज आपण या लेक्चरमध्ये युनिट नंबर फर्स्ट हा स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर आपण या लेक्चर्समध्ये या ऑल लेक्चर्समध्ये इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. हा जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 3 मेन कंटेंट्स दिलेले आहेत. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. सेकंड कंटेंट्स आहे मोटिव्ज अँड स्ट्रॅटर्जीज ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट. अँड लास्ट इज टेक्निक्स ऑफ इम्प्रेशन मॅनेजमेंट, सेल्फ डिस्क्रिप्शन, असोसिएशन, ओपिनियन, कन्फॉर्मिटी, एक्सक्यूजेस, अपॉलॉजीज, एक्सक्लेमिंग, फ्लॅटरी अँड फेवर्स. तर या तिन्ही कंटेंटचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करणार आहात. नाव लेट्स सी मीनिंग ऑफ इम्प्रेशन. आज आपण फक्त इम्प्रेशन म्हणजे काय ही इम्प्रेशन कन्सेप्ट म्हणजे नक्की काय त्याचं प्रॉपर मीनिंग आजच्या लेक्चर्समध्ये फक्त डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे जे काही डेफिनेशन्स असतील त्यांचं स्टडी करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय इम्प्रेशन, व्हाय इज इम्पॉर्टंट अँड हाऊ to maintain good impression or how to improve or create favorable impression in front of other people. You will find the answers to all these questions after studying this impression management subject. So let's start unit number first and meaning of impression. This lecture we are going to study what is exactly concept of impression and which factors evaluate or impression in front of other people. Before studying the concept of impression management, firstly see what is meant by impression, then see what is meant by management, and after that going to study the concept of impression management. This will help you understand the meaning of each word, and once you understand the meaning of each word you will understand the whole concept of impression management. इम्प्रेशन म्हणजे नक्की काय तर स्वतःचे इम्प्रेशन दुसऱ्यांसमोर कशा प्रकारे क्रिएट करायचे. जे इम्प्रेशन क्रिएट करणार आहोत ते फेवरेबल इम्प्रेशन म्हणजे अनुकूल अशी छाप, त्याची इमेज, तो जो काही ठसा आहे तो कशा प्रकारे क्रिएट करता येईल. त्याचबरोबर इतरांना कसे समजून घ्यावे आणि त्यांनी जे स्वतःचे इम्प्रेशन क्रिएट केलेले असते त्याचे कंपॅरिझन, त्यांचे इव्हॅल्युशन कोणकोणत्या गोष्टींच्या आधारे केली जाते ते आपण या ठिकाणी आज डिस्कस करीत आहोत. फर्स्टली सी व्हॉट इज मीन बाय इम्प्रेशन. सो ॲन आयडिया, फीलिंग और ओपिनियन अबाउट समथिंग और समवन, स्पेशली वन फॉर्म विदाउट कॉन्शियस थॉट और ऑन द बेसिस ऑफ लिटिल एव्हिडन्स. तर आपण एखाद्या व्यक्तीला पाहत असतो असे आपण अनेक व्यक्तींना पाहतो. मग त्यांना पाहिल्यानंतर आपण आपल्या स्वतःचे मत बनवत असतो की ती व्यक्ती कशी आहे. त्यानुसार त्याची आपण आयडिया आपल्या माइंडमध्ये चालू असते की नक्की हा व्यक्ती कसा असेल. मग फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणून फर्स्ट इम्प्रेशन हे कसे असते, लास्ट इम्प्रेशन असेल. कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही फर्स्टली जात असाल त्यासमोर तुम्ही फर्स्टली गेल्यानंतर स्वतःचे पहिल्याच टायमिंगला जेव्हा आपण फर्स्टली मीट करणार आहोत त्यावेळेसच चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन हे पडणे आवश्यकच असते, कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. So first impression is what a person thinks when they first meet another person. So body language and eye contact can have a significant impact on a first impression. आता फर्स्ट इम्प्रेशन
चांगल्या प्रकारचे क्रिएट करायचे असतील तर त्यासाठी अत्यंत सिग्निफिकंट म्हणजे अत्यंत इसेन्शियल असे फॅक्टर्स कोणते आहेत, तर त्या ठिकाणी तुमची असणारी बॉडी लँग्वेज आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट. ओके, त्या व्यक्तीबरोबर जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करणार त्यावेळेस तुमचा आय कॉन्टॅक्ट हा होणे अत्यंत आवश्यक असतो. त्याचबरोबर तुमची बॉडी लँग्वेज ही परफेक्टच असली पाहिजे. नॉट एव्हरी फर्स्ट इम्प्रेशन इज द पॉझिटिव्ह. समटाईम्स अँड इंडिव्हिज्युअल्स फर्स्ट मीटिंग विथ अनादर रिझल्ट्स इन अ निगेटिव्ह इम्प्रेशन. प्रत्येक वेळेसच तुम्ही जे इम्प्रेशन दुसऱ्या व्यक्तींवरती तुम्ही पाडणार आहात, जो तुमचा ठसा तुम्ही उठवणार आहात तो पॉझिटिव्हच असेल असे नसते. काही वेळेस तो निगेटिव्ह देखील पडू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याची आयडिया किंवा त्याचे फिलिंग्स हे निगेटिव्ह देखील असू शकतो. निगेटिव्ह म्हणजे तो तुमचा काही निगेटिव्हपणे विचार करू शकतो. सो हाऊ टू मॅनेजिंग आवर फर्स्ट इम्प्रेशन. मग हे फर्स्ट इम्प्रेशन कशा प्रकारे मॅनेज केले पाहिजे. सो दिस डिपेंड्स ऑन सिच्युएशन और इव्हेंट्स, फंक्शन्स अँड डिपेंड्स अपॉन our behavior are all sense. It means dressing sense, your makeup, behavior, manners, your knowledge, your communication skills, etc etc. तर हे इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे पाडण्यासाठी त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपले फर्स्ट इम्प्रेशन हे पॉझिटिव्ह होईल आणि ते चांगल्याच प्रकारचे होईल. मग हे सर्व इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे पाडण्यासाठी हे सर्व तुमच्यावरती अवलंबून असते. मग तुमचा जे काही नॉलेज आहे, तुमचं जे बिहेवियर आहे, तुमचे मॅनर्स यांवरती तुमचे इम्प्रेशन हे अवलंबून असते. म्हणून फर्स्ट इम्प्रेशन आर क्रुशियल अँड दे कॅन मेक और ब्रेक ॲन ऑपॉर्च्युनिटी. It's human nature to make a judgment about someone when you first meet them, but did you know that people can formulate an opinion about you in less than 20 seconds? For this reason, it's vital that your first impression is always your best one. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला भेटतो, ओके, तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता त्यावेळेस 20 सेकंड्समध्येच तो तुमचे काय करत असतो, ते इम्प्रेशन जर चांगल्या प्रकारे पाडली तर तो त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करू शकतो. आणि तुमचं जर इम्प्रेशन हे जर चांगल्या प्रकारे नाही पडले तर तो त्याचा निगेटिव्हपणे विचार करीत असतो. म्हणून या ठिकाणी इम्प्रेशन म्हणजे काय सांगितले आहे. सो ॲन आयडिया, फीलिंग और ओपिनियन अबाउट समथिंग और समवन, स्पेशली वन फॉर्म विदाउट कॉन्शियस थॉट और ऑन द बेसिस ऑफ लिटल एव्हिडन्स. अत्यंत छोट्याशा पुराव्यावरती, अत्यंत लिटिल एव्हिडन्सवरती तो समोरील व्यक्ती काय करत असतो, तुमच्याबद्दल मत तयार करीत असतो की हा व्यक्ती नक्की कसा असेल. ओके, मग हे इम्प्रेशन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दोन्ही असते. मग हे इम्प्रेशन मॅनेजमेंट इज हाऊ टू मेक अ फेवरेबल इम्प्रेशन. मग हे इम्प्रेशन मॅनेजमेंटमुळे जे काही फेवरेबल इम्प्रेशन क्रिएट होणार आहे ते कसे क्रिएट होऊ शकते. ओके, इम्प्रेशन मॅनेजमेंट इज हाऊ टू मेक अ फेवरेबल इम्प्रेशन अँड हाऊ टू परसीव अदर अँड इव्हॅल्युएट कंपॅरिझन अदर्स ऑन द बेसिस ऑफ ड्रेसिंग, मेकअप, हेअरस्टाईल, सेकंड मॅनर अँड जनरल बिहेवियर अँड लास्ट इज बॉडी लँग्वेज. आता तुम्ही अदर व्यक्तीसमोर तुमचे इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे पाडण्याचा प्रयत्न करीत असता. मग ते चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन पाडण्यासाठी या 3 गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यावरून ती अदर व्यक्ती काय करत असते, कंपॅरिझन करीत असते, त्याची तुलना करीत असते. आता तुमचा असणारा ड्रेसिंग सेन्स, त्यानंतर तुमचे मेकअप, तुमची हेअरस्टाईल, तुमच्याकडे असणारे तुमचे गुड मॅनर्स, जनरल बिहेवियर आणि बॉडी लँग्वेज या फॅक्टर्सवरून ती व्यक्ती कशी आहे, ओके, हे प्रत्येक व्यक्ती अदर व्यक्ती ठरवीत असते. म्हणून ह्या 3 गोष्टींचे चांगल्या प्रकारचे नॉलेज तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि ह्या 3 गोष्टी तुम्ही स्वतःच्यामध्ये डेव्हलप ह्या केल्याच पाहिजे. आता या ठिकाणी ड्रेसिंग सेन्स म्हणजे नक्की काय, तुमचा कशा प्रकारे ड्रेस कोड असला पाहिजे. आजकाल
सर्वात पहिले तुमच्या कपड्यांकडे बघून मग तुम्ही कसे असाल ते ठरवलं जातं. त्यामुळे अगदी कुठेही जाताना कसा ड्रेस घालायला हवा किंवा आपले कपडे कसे हवेत आणि आपण कसं दिसायला हवं याकडे आपण सर्वात जास्त फोकस करीत असतो. महत्त्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे ऑफिसला जाताना किंवा एखाद्या फंक्शन्सला जाताना कसे कपडे घालायला हवेत. कारण जे कपडे घालतो त्याने आपला कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. जे कपडे वेअर केले जातात त्यावरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल चेक केला जातो. तो समोरील व्यक्तीलाही तो कॉन्फिडन्स दिसलाच पाहिजे. तुम्ही ऑफिसला जर फॉर्मल आउटफिट्स घातले तर तुमचे लुक देखील प्रोफेशनल दिसतो आणि पर्सनॅलिटी देखील उठून दिसते. शिवाय वेगळी ओळखही या कपड्यांमुळे निर्माण होत असते. म्हणून कोणत्याही ठिकाणी जाताना कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जेव्हा फर्स्टली भेटत असता त्यावेळेस तुमच्या कपड्यांची स्टाईल, त्यांचे कलर्स, त्याचे फॅब्रिक्स, त्यावर असणारे प्रिंट्स याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल सगळ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर पर्सनॅलिटी ही योग्य ड्रेसिंग सेन्सने मेंटेन केली पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक अजून गोष्टी आहेत गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी त्या इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे मेकअप, हेअरस्टाईल, मॅनर्स, बिहेवियर्स एक्सेट्रा. त्यानंतर या ठिकाणची सेकंड थिंग ती म्हणजे मेकअप. द सेकंड फॅक्टर ऑफ इव्हॅल्युएट और कम्पेअर इम्प्रेशन ऑफ मेकअप. येस, वी ह्युमन्स आर व्हेरी व्हिज्युअल क्रिएचर्स अँड एव्हरीथिंग फ्रॉम अ पर्सन्स हाईट टू देअर पोस्चर कॅन अफेक्ट द वे वी परसीव. Makeup can play a helpful or harmful role in the impact you make on others depending on the situation. आता तुम्ही तुमचा मेकअप कशा प्रकारे करता. मग तो स्टुडंट असेल, एखादा जॉब करणारा व्यक्ती म्हणजे एखादा ऑफिसर्स आहे, मग त्याला अनेक फंक्शन्समध्ये जावे लागते, अनेक कॉन्फरन्स असतात, अनेक मीटिंग्स असतात. ओके, स्टुडंट्स हा कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जात असतो. मग त्यावेळेस त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा ड्रेसिंग सेन्स मेंटेन केला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा मेकअप यावरूनही अनेक गोष्टी ठरत असतात. त्यासाठी मेकअप देखील कसा केला पाहिजे, तुमच्या पर्सनॅलिटी जशा प्रकारे मेकअप सूट होतो ओके त्याचप्रमाणे मेकअप करणे आवश्यक असते. खास करून स्पेशली लेडीज असतात ओके त्यांनी स्वतःकडे चांगल्या प्रकारचे लक्ष देणे आवश्यक असते. म्हणून मेकअप हा अनेक ठिकाणी हेल्पफुल देखील ठरत असतो, काही ठिकाणी तो हार्मफुल देखील ठरत असतो. त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो, आपल्या इम्प्रेशनवरती होत असतो. म्हणून चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन क्रिएट व्हावे असे वाटत असेल तर या सर्व गोष्टीचे नॉलेज तुम्हाला असणे आवश्यक आहे. त्यानंतर थर्ड फॅक्टर तो म्हणजे हेअरस्टाईल. देर आर लॉट्स ऑफ वेज टू स्टाईल युअर हेअर फॉर अ जॉब इंटरव्ह्यू. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असाल, मग त्यावेळेस तुमची हेअरस्टाईल देखील अत्यंत महत्त्वाची असते. यू कॅन ऑप्ट फॉर अ मोर फॉर्मल स्टाईल ऑर चूज अ नॅचरल लुक. तुम्ही काय करायला पाहिजे तर नॅचरल लुकनुसार तुम्हाला जी हेअरस्टाईल सूट होत असतील तीच तुम्ही चांगल्या प्रकारची हेअरस्टाईल करणे आवश्यक असते. हा यू स्टाईल युअर हेअर फॉर अ जॉब इंटरव्ह्यू अँड कॅन बी इज इम्पॉर्टंट ॲज द इंटरव्ह्यू क्लॉथ्स यू वेअर. जशाप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारचे कपडे वेअर करीत असतात, चांगल्या प्रकारचा मेकअप करीत असतात, त्याप्रमाणेच तुम्हाला हेअरस्टाईलकडे देखील अत्यंत लक्ष देणे आवश्यक असते. कारण की जे इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती असतात ते तुमच्याकडे तुमच्या ऑल गोष्टींकडे पाहत असते. तुमचे कम्युनिकेशन स्किल कसे आहे, तुमचे बिहेवियर कसे आहे, तुम्ही कशा प्रकारचे कपडे वेअर केले आहेत, तुमची हेअरस्टाईल कशी आहे, अशा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देत असतात. कारण की त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारचे व्यक्ती त्यांना हवे असतात. मग त्यासाठी तुमचे क्वालिफिकेशन देखील ते चेक करीत असतात, त्याबरोबर या इतर गोष्टी देखील चेक करीत असतात. आणि त्याचबरोबर तुम्ही फक्त इंटरव्ह्यूसाठीच स्वतःला प्रिपेअर नाही करायचे, तर तुम्ही ज्या काही इन फ्युचरमध्ये दुसऱ्या व्यक्तींसमोर भेटणार आहात, तुम्ही एखाद्या फंक्शन्सला जात असाल, एखादी कॉन्फरन्स असेल, एखाद्या मीटिंग्स असेल, तर त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे वागले पाहिजे, कसे प्रकारे बिहेव केले पाहिजे, तुमचे मॅनर्स कसे असले पाहिजे, जेणेकरून तुमचे इम्प्रेशन त्या अदर व्यक्तीसमोर चांगल्या प्रकारचे
क्रिएट होऊ शकेल. यासाठी या अशा बेसिक गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे, कारण की समोरील व्यक्ती हे तुमच्या ड्रेसिंग सेन्सवरून, तुमचा मेकअप, तुमची हेअरस्टाईल, तुमच्याकडे असणारे मॅनर्स, त्याचबरोबर तुमचे असणारे बिहेवियर, तुमचे बॉडी लँग्वेज, अशा अनेक गोष्टींवरून तुमचे काय करत असते, इव्हॅल्युएशन करत असते, तुमचे मूल्यांकन करीत असते, तुमचे कंपॅरिझन करीत असते की हा नक्की व्यक्ती कशा प्रकारचा आहे. यासाठी ते इम्प्रेशन पॉझिटिव्हच पडणे आवश्यक असते. आफ्टर ऑल द इंटरव्ह्यूअर इज गोइंग टू नोटीस एव्हरीथिंग अबाउट यू. त्यानंतर हे जे काय हेअरस्टाईल तुम्ही करणार आहात त्याचे अनेक जे काय हेअर्स असतात त्याचे अनेक डिफरंट टाईप्स आहेत. त्यामध्ये काहींचे वेव्ही हेअर आहेत, काहींचे कर्ली हेअर आहेत, काहींचे स्ट्रेंट हेअर किंवा कॉइली हेअर, असे वेगवेगळे हेअर्स असतात. मग त्यानुसार तुम्हाला तुमच्या पर्सनल जशी हेअरस्टाईल सूट होत असेल त्याप्रमाणेच तुम्ही हेअरस्टाईल करणे आवश्यक असते. त्यानंतरचा थिंग आहे किंवा फॅक्टर ते म्हणजे मॅनर्स. What is meant by manners? So manners means the way that somebody behaves towards other people. एखाद्याची इतरांशी वागण्याची रीत किंवा पद्धत म्हणजे मॅनर्स. Man is the most intelligent creation of God on the earth as he lives in the society. तर माणूस हा एक असा व्यक्ती आहे, असा पर्सन आहे, तो एक अत्यंत इंटेलिजंट असं पर्सन आहे आणि गॉडने त्याची या पृथ्वीवरती काय केले आहे, निर्मिती केली आहे आणि तो या सोसायटीमध्ये राहत असतो. मग सोसायटीमध्ये राहत असताना त्याला अनेक व्यक्तींशी त्याचा संबंध येतो. मग त्यामध्ये लहान मुलं असतात, काही त्याच्या एजची असतात, काही त्याच्यापेक्षा मोठी असतात. मग त्यांच्याबरोबर त्याने कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे. ओके. ऑल्सो ही हॅज द कॅपॅसिटी टू थिंक, टॉक अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. त्याचबरोबर हा जो काही व्यक्ती आहे त्याला अशी कॅपॅसिटी दिली आहे, म्हणजे तो बोलू शकतो, तो विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे कृती करण्याचं देखील तो व्यक्ती काम करीत असतो. यासाठी त्या व्यक्तीने चांगल्या प्रकारचेच बिहेवियर ठेवले पाहिजे, त्याने चांगले गुड मॅनर्स ॲक्वायर केलेच पाहिजे. He must know how to behave well and perform good manners. Good manners are very essential in life as they help us to behave well in society. Good manners help us to win the heart of people in the public place. So what are good manners? A person with good manners shows respect towards feelings and sentiments of others living in the surroundings. Good manners are necessary for all. Okay, good manners necessary for all, and good manners creates an effective interaction with friends as well as make a good impression on a public platform. आता गुड मॅनर्समुळे काय होते तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये चांगल्या प्रकारचे इफेक्टिव्ह इंटरॅक्शन क्रिएट करू शकता. त्याचबरोबर इन सोसायटीमध्ये किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती तुम्ही चांगल्या प्रकारचे इंटरॅक्शन इफेक्टिव्ह इंटरॅक्शन तुम्ही क्रिएट करण्यासाठी असे गुड मॅनर्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अँड गुड मॅनर्स आर नेसेसरी फॉर ऑल. इट हेल्प अस टू बी पॉझिटिव्ह थ्रू आउट द डे. So good manners are vital to each and everyone in the society, and people with polite and pleasant nature are always popular and respectable by a large number of people. So good manners म्हणजे नक्की काय? For example, we must learn the habit of sharing things to others. आता एखादी तुमच्याकडे अशी गोष्ट असली पाहिजे की तुम्ही ती प्रत्येक व्यक्तीबरोबर शेअर केली पाहिजे. ओके. वी शुड बी हेल्पफुल. तुम्ही प्रत्येकाला मदत करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलाईट अँड हंबल टू अदर्स इन एव्हरी पॉसिबल वे. वी मस्ट यूज द वर्ड्स सॉरी, प्लीज, थँक्यू, एक्सक्यूज मी अँड टाईम विश ॲज अँड वेन रिक्वायर्ड. तर तुमच्याकडून काही चूक घडली असेल तर तुम्ही सॉरी म्हटले पाहिजे. एखाद्याची तुम्ही मदत घेतली असेल तर त्याला थँक्यू म्हणणे आवश्यक आहे. किंवा विनंती करण्यासाठी प्लीज, किंवा एखाद्याचा बर्थडे असेल किंवा अनेक वेगवेगळे फंक्शन्स आहेत त्यावेळेस तुम्ही त्याला टाईमली विश केलेच पाहिजे. ओके. असे छोटे छोटे मॅनर्स हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वी मस्ट बिहेव इन अ गुड वे विथ हंबल रिस्पेक्ट टू आवर टीचर्स, पॅरेंट्स, अदर्स एल्डर्स अँड सिनियर सिटिझन्स. तर तुमचे जे काही टीचर्स आहेत, तुमचे पॅरेंट्स आहेत, त्याचबरोबर अदर एल्डर्स अँड सिनियर सिटिझन्स या व्यक्तींबरोबर तुम्ही चांगल्याच प्रकारे बिहेव केला पाहिजे. अशा छोट्या गोष्टी तुमचे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी अत्यंत हेल्पफुल असतात.
त्याचबरोबर वी शूड नॉट यूज बॅड लँग्वेज टू अदर्स ॲट होम ऑर एनी अदर प्लेस. तर तुमची जी काय लँग्वेज आहे ती बॅड लँग्वेज तुम्ही कोणत्याही ठिकाणी यूज नाही केली पाहिजे. ओके. त्यानंतर तुमचे गुड इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर, असा इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे तो म्हणजे तुमची असणारी बॉडी लँग्वेज. तो बॉडी लँग्वेज इज अ टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन इन विच फिजिकल बिहेवियर्स. तर बॉडी लँग्वेज हे एक नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे आणि ते फिजिकल बिहेवियर्समध्ये येते. ॲज ऑपोजिट टू वर्ड्स आर यूज टू एक्सप्रेस और कन्व्हे द इन्फॉर्मेशन. सच बिहेवियर इन्क्लूड्स फेशियल एक्सप्रेशन्स, then body postures, gestures, eye movement, touch and the use of space. आता बॉडी लँग्वेज हा एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्या कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळ्या सायन्सचा, आय मुवमेंटचा, बॉडी पोस्चर, फेशियल एक्सप्रेशन्स यांचा एखादा मॅसेज किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी जेव्हा उपयोग केला जातो त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असे म्हटले जाते. मग तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल परंतु त्या ठिकाणी तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा उपयोग करायचा असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या फेशियल एक्सप्रेशनच्या द्वारे काय करू शकता, त्या व्यक्तीला तुमचं जे काही सांगणं आहे ते मॅसेज तुम्ही देऊ शकता. यासाठी तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी पोस्चर्स, आय मुवमेंट, गेस्चर्स हे चांगल्या प्रकारचे असणे आवश्यक आहे. ओके. बॉडी पोस्चर्स म्हणजे तुम्ही जे काही हावभाव करता, तुमची जी असणारी मुद्रा, त्याच्यानंतर तुमचे गेस्चर म्हणजे हावभाव, तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स यांच्यावरून तुम्हाला जो काय मॅसेज त्या इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवायचा असेल तुम्ही चांगल्या प्रकारे पोहोचवू शकता. यासाठी तुमची बॉडी लँग्वेज हे अत्यंत चांगल्या प्रकारची असणे आवश्यक आहे. ओके. इम्प्रेशन मॅनेजमेंट इज हाऊ टू मेक फेवरेबल इम्प्रेशन. आता हे इम्प्रेशन मॅनेजमेंटमुळे फेवरेबल इम्प्रेशन कशा प्रकारे क्रिएट केले जाऊ शकते किंवा अदर व्यक्ती तुमच्याकडे पाहता क्षणी तुमचे कंपॅरिझन कोणकोणत्या बेसिसवरती करीत असते. तर त्या ठिकाणी ती व्यक्ती तुमचा ड्रेसिंग सेन्स पाहते, तुमचा मेकअप, तुमची हेअरस्टाईल, तुमच्याकडे असणारे मॅनर्स, तुमचे जनरल बिहेवियर आणि तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स अशा अनेक गोष्टींवरती तुमचे काय करून तुमच्याकडे पाहून ते चेक करून ती व्यक्ती तुम्ही कसे आहात हे त्यांच्याबद्दलचे ओपिनियन तयार करीत असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इम्प्रेशन म्हणजे काय आणि अदर व्यक्ती तुम्हाला पाहता क्षणी कोणकोणत्या गोष्टींवरती, कोणत्या थिंग्सवरती तुमचं इव्हॅल्युएशन करीत असते की हा व्यक्ती नक्की कशाप्रकारे असू शकतो किंवा कशाप्रकारे आहे. या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट असे काही फॅक्टर्स आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. ओके. यासाठी तुमचा ड्रेसिंग सेन्स तुम्ही मेंटेन केला पाहिजे, तुमचा मेकअप, तुमची हेअरस्टाईल, तुमच्याकडे असणारे गुड मॅनर्स, त्यानंतर बिहेवियर, बॉडी लँग्वेज याकडे अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष देणे आवश्यक आहे. त्या गोष्टी तुम्ही डेव्हलप केल्या पाहिजेत जेणेकरून इतर व्यक्तीसमोर तुम्ही चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन पाडू शकता. कारण की इन फ्युचरमध्ये तुम्ही स्वतः जॉबसाठी बाहेर पडणार आहात, तुम्हाला जॉब करायचा आहे, वेगवेगळ्या फंक्शन्स तुम्हाला अटेंड करायचे आहेत, तुम्हाला मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत, कॉन्फरन्समध्ये जायचे, तुम्हाला इन सोसायटीमध्ये राहायचं असेल तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारचे मेंटेन केल्याच पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्याकडे मॅनर्स अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे असणारे मॅनर्सवरती तुमचे काय ठरत असते, इम्प्रेशन चांगल्या प्रकारचे क्रिएट होत असते. तुमचे असणारे कम्युनिकेशन स्किल्स हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे जेणेकरून तुमचे इम्प्रेशन चांगल्या प्रकारे क्रिएट होऊ शकते. सो इम्प्रेशन म्हणजे काय तर एक प्रकारची तुमची छाप किंवा एक ठसा की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटत असता त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी भेटल्यानंतर तुमचे 20 सेकंडमध्ये कशा प्रकारे तुम्ही इम्प्रेशन पाडू शकता आणि ती व्यक्ती तुमच्याबद्दल पॉझिटिव्हच विचार करेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे अनेक गोष्टी ॲक्वायर करून ते इम्प्रेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते फॅक्टर्स कोणते आहेत तर त्यामध्ये ड्रेसिंग सेन्स, मेकअप, हेअरस्टाईल, मॅनर्स, जनरल बिहेवियर आणि बॉडी लँग्वेज याकडे प्रत्येक व्यक्तीने एवढे लक्ष देणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये इम्प्रेशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट म्हणजे नक्की काय
त्याचे डिस्कशन केले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे जे काही डेफिनेशन्स आहेत, ओके, अनेक ऑथर्सने काही इम्प्रेशन मॅनेजमेंटचे डेफिनेशन्स केले आहेत. त्यामधून तुम्हाला नक्की इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काही कन्सेप्ट नक्की समजेल. ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. ओके, थँक्यू.